रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना 40 ठिकाणी स्वबळावर लढत आहे आणि 40 आणि पंचायत समिती ज्या आहेत त्या शिवसेना स्वबळावर धनुष्यबाणावर लढत आहेत. काय परिस्थिती, प्रचार कसा सुरू आहे सध्या? जिल्ह्यामध्ये आमचे जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्यामध्ये 40 सीट धनुष्यबाणावर लढत आहे. तसेच अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 10च्या 10 सीट आणि 20 पंचायत समितीच्या सीट, सुधागडमध्ये, पेणमध्ये, रोहामध्ये, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर या ठिकाणी आम्ही टोटल एकूण 40 सीट लढत आहोत आणि 40च्या 40 सीट निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. प्रचार कसा सुरू आहे? म्हणजे तुम्ही घर टू घर भेट देताय, प्रथम मतदारांची प्रचाराची रणनीती पूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये घर टू घर प्रचार यंत्रणा चालू आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्या त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांच्या मार्फत जोरात चालू आहे. कुर्डूस मतदारसंघामध्ये तुमच्या पत्नी रसिकाताई निवडणूक रिंगणात आहेत, तर काय सांगाल? आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर अधिकृतपणे रेशिका केणी आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शैलेश पाटील आणि कृष्णा लोबी हे तिन्ही उमेदवार धनुष्यबाणा चिन्हासमोर धनुष्यबाणावर लढत आहे आणि आमदार महेंद्रशेठ दळवी, छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये चांगला असा जनतेचा प्रतिसाद आहे. घर टू घर प्रचार चालू आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे आणि मीच उमेदवार म्हणून ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वच कार्यकर्ते झटून काम करत आहेत. ह्या निवडणुकीला आंबेपूर जिल्हा परिषदेमध्ये सामोरे जात असताना इथे सेका पक्ष आणि शिवसेना अशी लढत होईल असं आम्हाला वाटतोय. कारण गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये म्हणजे आमदारकीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीला या आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही 1 नंबरला राहिलेलो आहोत. त्यामुळे दुसऱ्या नंबरला शेतकरी कामगार पक्ष होता. त्यामुळे ही निवडणूक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना अशीच लढत होणार आहे. विकासनामा जाहीर केले, विकासनामामध्ये टॅगलाईन दिली आहे, आज विकास उद्या परिवर्तन. कसं परिवर्तन करणार आहात जिल्हा परिषदेत? नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये शासनाचा जो निधी येईल आणि त्या जिल्हा परिषदेच्या निधीमार्फत खाली पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निधीमार्फत आम्ही प्रत्येक गाव, वाडी, वस्तीमध्ये विकासाची गंगा पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. परिषदेमध्ये 59 सीट आहेत आणि 59 सीट पैकी आम्ही शिवसेना 40 सीटवर लढत आहेत आणि इतर सीटवर त्यांचे जे जे काही पक्ष असतील ते ज्या सीटवर उमेदवार उभे केलेत ते पूर्ण उमेदवार उभे केलेलेच नाही. त्यामुळे ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 40 पैकी 40 आमची सीट निवडून येतील आणि बहुमताने सत्ता स्थापन होईल असं एकंदरीत जिल्ह्यामध्ये चित्र आहे. कारण आम्ही जेव्हा सर्व तालुक्यामध्ये आढावा घेत असतो त्यावेळेला शिवसेनेला चांगला असा प्रतिसाद आहे. लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे साहेबांनी राबवली, त्याचा सुद्धा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे. आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा विकासाचा जो झंझावत आहे आणि ह्या विभागामध्ये अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये विरोधकांकडे सत्ता होती, परंतु बेरोजगारीचा प्रश्न कुठेही सोडवताना ते दिसले नाही. त्यामुळे आम्ही महत्वाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा घेऊन आणि बेरोजगारीचा आणि या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट कशी आहे यासाठी आम्ही प्रयत्न करण्यात आहोत आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर सर्व जिल्ह्यामध्ये जात आहोत. त्यामुळे बहुमत आम्हाला शिवसेनेला मिळेल यातील मात्र शंका नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.